नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक फक्त एका गोष्टीची वाट बघताय, ते म्हणजे तुमचा सीईटीचा निकाल. ठीक आहे, आता आपल्याला या व्हिडिओमध्ये तेच जाणून घ्यायचंय की तुमचा निकाल एवढा उशिरा का लागतोय, ठीक आहे, दिवसेंदिवस लेट का होतोय, त्याविषयी आज आपण बोलूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचंय. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये, पण ऍटलीस्ट जे आपल्या चॅनलशी जोडलेले त्यांना आपण एक चांगल्या कॉलेजमध्ये नक्कीच पोहोचू. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात बाळांनो, पण व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला बघूया आता एमएसटी सीटी 2026 पहिले थोडासा लास्ट इयरचा ट्रेंड मी तुम्हाला सांगतो बाळांनो. ठीक आहे, 2025 मध्ये मागच्या वर्षी जी तुमची प्रोव्हिजनल आन्सर की आली होती बाळांनो, ती तुमची 24 मे ला आली होती. ठीक आहे, 24 मे ला तुमची प्रोव्हिजनल आन्सर की आली आणि फायनल आन्सर की म्हणजे बोनस मार्क्स. फायनल आन्सर की म्हणजेच तुमचे बोनस मार्क्स असतात बाळांनो. या वर्षी जसे आले ना, ते फायनल आन्सर की तुमची 2 जूनला आली होती बाळांनो. ठीक आहे, आता 2 जूनला जशी आन्सर की आली त्यानंतर कंप्लीट 15 दिवसांनी बाळांनो तुमचा निकाल येऊन लागला. म्हणजे 16 जूनला तुमचा कंप्लीट निकाल येऊन लागला. आणि हे 15 दिवस बाळांनो हे मागच्या वर्षाचाच ट्रेंड नाहीये. मागच्या तुम्ही 4 वर्षाचा निकाल बघा बाळांनो, जेव्हा पण तुमची फायनल आन्सर की येते त्यांच्या एक्झॅक्ट 15 दिवसांनी तुमचा निकाल आलेला आहे. 15 किंवा 16 होऊ शकते, एक प्लस मायनस 1-2 दिवस इकडे होऊ शकतात, पण 15 दिवस तुम्ही कन्सिडर करून चाला. ठीक आहे, पण या वर्षी थोड्या गोष्टी वेगळ्या होत आहे बाळांनो. ठीक आहे, आता फर्स्ट अटेम्प्टची तुमची आन्सर की पीसीबीची सांगतोय मी आता. ठीक आहे, पीसीएमचं पण बोलूया, पण पहिले पीसीबीचं. पीसीबीची पहिल्या अटेम्प्टची आन्सर की आली बाळांनो 13 मेला. ठीक आहे, ऑब्जेक्शन वगैरे रेज केलं आणि फायनल आन्सर की आली 21 मेला. आता 21 मेला जर आन्सर की आलेली आहे बाळांनो, याचे 15 दिवस पण आपण ऍड केले तर तुमचा 5 जून पर्यंत निकाल यायला हवा होता पीसीबीचा अटेम्प्ट 1चा. म्हणजे निकाल तुमचा ऑलरेडी उशिरा झालेला आहे बाळांनो. ठीक आहे, 15 दिवसात निकाल 100% लागतो प्रत्येक सीईटीचा. तुमचा निकाल डिले झालेला आहे. आज 8 तारीख येऊन गेलेली, अजून तुमचा निकाल आलेला नाही. दर दिवशी आपण वाट बघतोय पीसीबीच्या निकालाची पहिल्या अटेम्प्टची. कारण पहिले पीसीबीचा लागेल, मग पीसीएमचा लागेल, कारण पहिले पीसीबीची परीक्षा झालेली, आन्सर की आलेली, सॉरी, है ना. चला, आता हे पीसीबीचा जर अटेम्प्ट 2 ची विचार केला बाळांनो, 22 तारखेला तुमची प्रोव्हिजनल आन्सर की येऊन गेलेली आहे. अजूनपर्यंत निकाल नाही. पीसीबीचा अजून निकाल नाही. पीसीएम बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 20 मेला तुमची प्रोव्हिजनल आन्सर की आली होती. ठीक आहे, 22 मेला ऑब्जेक्शन रेज केले, 29 मेला आपण हे केलेलं आहे फायनल आन्सर की आलेली. म्हणजे बोनस मार्क्स दिलेले सीईटी सेलने अटेम्प्ट 1चे बोनस मार्क्स केव्हा दिलेले आहेत? 29 मेला. आता 29 जरी म्हटलं त्याचे 15 दिवस ऍड करा, म्हणजे किती आलं बाळांनो तुमचं? 30, 31 हे 2 दिवस आणि ते 13 दिवस, म्हणजे 13 जून पर्यंत तुमचा निकाल यायला हवा, फिक्स यायला हवा. पण आता जी परिस्थिती चालू आहे बाळांनो, त्या हिशोबाने मला नाही दिसत आहे की तुमचा 13 जून पर्यंत निकाल येईल. कारण पीसीबीचाच नाही आला अजून. कसं काय ते पीसीएमचा अनाऊन्स करून देतील? पीसीबीची आन्सर की आधी आली होती ना, है ना. तर तुमचा 13 जून पर्यंत आय डोंट थिंक तुमचा पीसीएमचा पण निकाल येणार आहे बाळांनो. ठीक आहे, सेकंड अटेम्प्टची सुद्धा आन्सर की तुमची 28 मेला येऊन गेलेली बाळांनो. अजूनपर्यंत बोनस मार्क्स सेकंड अटेम्प्टचे डिक्लेअर केले नाही त्यांनी, अजूनपर्यंत केले नाही. 8 जून येऊन गेली, 10 जूनला जरी केलं ना, 10 जूनला जरी केलं बोनस मार्क्स डिक्लेअर. ठीक आहे, 10 जून प्लस 15 दिवस कन्सिडर करा, 25 जून पर्यंत तुमचा निकाल येईल. ऑलरेडी लेट आहे बाळांनो. 15 जूनला तुमचा निकाल असतो दरवर्षी. केव्हा ऍडमिशन प्रोसेस हे कंडक्ट करतील? ठीक आहे, आता आपण एक्झॅक्ट निकालाची तारीख बोलूया की केव्हा तुमचा येऊ शकतो बाळांनो. सगळ्यात मोस्ट अप्रॉक्स तारख्या काय आहेत? ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लवकरच रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे. जर तुमचे कमी मार्क पण असतील बाळांनो, त्या कमी मार्क्सनुसार एक बेस्ट कॉलेजमध्ये, टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी पॉसिबल आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता. विद्यार्थ्यांचे खूप कमी मार्क होते, खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त योग्य काउन्सिलिंग केली, योग्य काउन्सिलिंग कडून काउन्सिलरचा सल्ला घेतला, योग्य कॉलेज लिस्ट बनवून घेतली, योग्य ऑप्शन फॉर्म बनवून घेतला, कॉलेजेसला कसं बुक करायचं, पुढच्या राऊंडला कसं जायचं, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंडला कसं खेळायचं, या सगळ्या गोष्टी काउन्सिलर कडून करून घेतल्या. त्यामुळे त्यांना कमी मार्क्सला सुद्धा आज ते बेस्ट कॉलेजमध्ये शिकताय. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त एक चूक केली, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले, है ना. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, तर स्वतः प्रत्येक गोष्ट करा. जर तुम्हाला माहिती आहे कॉलेज बुक कसं करतात, नेक्स्ट राऊंडला कसं जातात, आयएलएस कसं करतात, स्पॉट कसं करतात, तुम्ही स्वतः करा. ठीक आहे, पण नाही माहित ना तर काउन्सिलिंगची हेल्प घ्या बाळांनो. तुम्ही चांगले मार्क आणले असतील तर आता ही संधी गमावू नका. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन वाटल्यास तर तुम्हाला जिथं काउन्सिलिंग आवडत असेल ना तिथून घेऊन घ्या, पण काउन्सिलिंग करून घ्या, माझं असं म्हणणं आहे. कारण हा फक्त 4 वर्षाचा विषय नाही बाळांनो, तुमच्या आयुष्याचा विषय, नेक्स्ट 20 वर्षाचा विषय आहे तुमचा.
है ना. इथं योग्य निर्णय घेतला पाहिजे. ठीक आहे, कुठूनही करून घ्या पण करून घ्या. इथं तुम्हाला डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप 1 2 3, फ्रोज, फ्लीट, तो फ्रीज, फ्लोट, तुमचा स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, मॅनेजमेंट राऊंड, स्कॉलरशिप. भरपूर विद्यार्थ्यांची मागच्या वर्षी 2-3 लाख रुपये स्कॉलरशिप होती. आपण ती स्कॉलरशिप 2-3 लाख रुपये फीज होती, आपण ती फीज 0 केली बाळांनो. का माहितीये, फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या की बाळा ही स्कॉलरशिप लॅपटॉपची, बाळा ही स्कॉलरशिप तुमच्या ट्युशन फीची आहे, ही स्कॉलरशिप तुमच्या मेसची, ही स्कॉलरशिप तुमच्या हॉस्टेलची आहे. प्रत्येक स्कॉलरशिप व्यवस्थित पोहोचवल्या, त्याची फीज 0 झाली है ना. असं काही आम्ही खूप वेगळ्या गोष्टी केल्या का, आम्ही वशिला लावला का त्याचा नाही. ज्या गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज होत्या त्या व्यवस्थित पोहोचवल्या है ना. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला नेमला जातो बाळांनो, ते नेहमी तुमच्या सोबत असतात. कधीही काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी तुमच्यासाठी असतात. ते तुमची कॉलेज लिस्ट ते बनवतात, तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतात कुठे तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून कमी मार्क्सला पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. जरी हाय मार्क्स आले असतील, जरी लो मार्क्स आले असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी. जरी हे 50% काम व्यवस्थित केलं, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. एनरोल कसं करायचं, न्यू टर्न ऍप डाउनलोड करायचं, NEWTURN याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथून तुम्हाला एनरोल करायचंय. निकालाबद्दल बोलूया. ठीक आहे, निकालाबद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, मी आधी पण तुम्हाला दाखवलं होतं निकाल कशा पद्धतीने तुमचा दिसणार आहे. अशा पद्धतीने एक्झॅक्ट तुमचा निकाल येणार आहे बाळांनो. पहिली गोष्ट तुमचा फोटो चेक करायचा आहे तुम्हाला, तुमचं सिग्नेचर चेक करायचं, इथं QR चेक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमची कॅटेगरी इथं जी मेन्शन असेल ती व्यवस्थित चेक करा. ठीक आहे, जर तुमच्याकडे ओबीसी कॅटेगरीचं इथं ओबीसी मेन्शन असेल आणि ओबीसी कॅटेगरीचं सर्टिफिकेट नसेल, कास्ट व्हॅलिडिटी नसेल, नॉन क्रिमिलियर नसेल, तर तुम्ही कॅप ऍप्लिकेशन मध्ये ओपन मध्ये जाणार बाळांनो. ठीक आहे, कॅन्डिडेट नेम, फादर नेम वगैरे चेक करायचे तुम्हाला. इथं तुमचे फिजिक्सचे पर्सेंटाईल दिसतील, इथं केमिस्ट्रीचे दिसतील बाळांनो, इथं मॅथ्सचे दिसतील आणि इथं तुमचे ओव्हरऑल पर्सेंटाईल दिसतील. ठीक आहे, हा असा अटेम्प्ट 1 चा निकाल येईल, प्लस अटेम्प्ट 2 चा पण असाच येईल. त्या दोघांपैकी जो बेस्ट असेल तो तुमचा कन्सिडर होणार आहे बाळांनो ऍडमिशन प्रोसेससाठी. ठीक आहे, थोडंफार समजलं, निकालाबद्दल आयडिया आली. ठीक आहे, आता 2 वेगवेगळे निकाल लागणार आहेत, त्याच्यामध्ये जो पण बेस्ट असेल बाळांनो तो तुमचा कन्सिडर होणार आहे. आता तुमची फायनल आन्सर की 2 तारखेला आलेली बाळांनो PCMची है ना. आता PCBच्या निकालाबद्दल जर बोलायला झालं बाळांनो, कधीही कोणत्याही क्षणी लागू शकतो. 13 तारखेच्या आत तुमचा निकाल लागून जाईल, 13 जूनच्या आत. जेवढं आता लास्ट इयरचं जेवढं अनालिसिस आहे त्यानुसार मी सांगू शकतो बाळांनो 13 जून पर्यंत तुमचा निकाल लागून जायला हवा. PCMच्या निकालाबद्दल जर बोलायला गेलं बाळांनो, लास्ट इयर आता बघा या वर्षी पोस्टपोन तो होणारच आहे, थोडाफार डिले होणार आहे बाळांनो. ठीक आहे, फायनल आन्सर की 13 तारखेला आलेली आहे. ठीक आहे, 29 मेला सॉरी, याच्या 15 दिवस बी आपण कन्सिडर केला तरी 13 जून पर्यंत तुमचा PCMचा अटेम्प्ट 1 चा निकाल यायला हवा बाळांनो. पण मला जी सिच्युएशन आता दिसते त्यानुसार तुमचा 13 जून पर्यंत निकाल नाही येणार बाळांनो. 4-5 दिवस अजून लेट होणारच आहे तुमचा. ठीक आहे, 15-16 जूनला तुम्ही एक्सपेक्ट करा अटेम्प्ट 1 चा निकाल, आणि त्यानंतर अजून 5-6 दिवस म्हणजे 20 ते 22 जून पर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करा अटेम्प्ट 2 चा निकाल. कारण डिले होतोय, आपल्याला वाटलं तर 5 तारखेपर्यंत येईल यांची आन्सर की, अजून फायनल आन्सर की त्यांनी डिक्लेअर केली नाही बाळांनो अटेम्प्ट 2 ची. विचार करा तुम्ही है ना. सीईटी सेल खूप स्लो चालतंय यावर्षी. ठीक आहे, 20 जून पर्यंत तुमचा अटेम्प्ट 2 चा निकाल एक्सपेक्ट करतोय. 20 आता एक्सटेंडच होईल थोडं. ठीक आहे, 22-25 जून पर्यंत येईल तुमचा निकाल. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे पर्सेंटाईल नसतील माहिती बाळांनो, हे तुमचे अटेम्प्ट 1 चे पर्सेंटाईल आहेत, अटेम्प्ट 2 चे पर्सेंटाईल आहेत. ठीक आहे, इथं करेक्शन करून घ्या. एवढे मार्क्स वरती तुमचे एवढे पर्सेंटाईल येतील या अटेम्प्ट मध्ये. ठीक आहे, व्यवस्थित एकदा बघून घ्या. ठीक आहे, थोडाफार तुम्हाला आयडिया येऊन लागेल बाळांनो. ठीक आहे, हे मार्क्स हे पर्सेंटाईल अटेम्प्ट 2 चे, हे तुमचे अटेम्प्ट 1 चे. ठीक आहे, हे मार्क्स हे तुमचे अटेम्प्ट 2 चे पर्सेंटाईल, हे तुमचे अटेम्प्ट 1 चे पर्सेंटाईल. ठीक आहे, आता जरी कमी मार्क असतील, जरी कमी पर्सेंटाईल असतील बाळांनो, खचून जाऊ नका. अजून सुद्धा बेस्ट चान्स आहे, तुम्ही अजून सुद्धा एनरोल करू शकतात काउन्सिलिंग मध्ये. एनी टाइम बॅच क्लोज होऊ शकते, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कमी मार्क्स वरती सुद्धा एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे, विश्वास ठेवा. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली बाळांनो. 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच एनरोल करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.